नमस्कार, स्वागत आहे तुमचं आर.एम.जी's किचनमध्ये. आपल्याकडे भरपूर रानभाज्या आहेत, जसं की छोटा घोळ आहे, मोठा घोळ आहे, तर तांदूळजा आहे. अशा रानभाज्या आपल्याकडे बऱ्यापैकी खाल्ल्या जातात. त्यापैकीच आज मी तुमच्यासोबत चिगळेची भाजी म्हणजे छोटा घोळ, काही ठिकाणी याला छोटा घोळ असं म्हणतात, त्याची रेसिपी शेअर करणार आहे. परंतु बऱ्याच जणांना या चिगळेची भाजी खायला आवडत नाही, कारण की त्याची थोडीशी चव आंबटसर असते. बऱ्याच जणांना त्याची चव आवडत नाही, परंतु ती भाजी ज्यांना आवडत नाही त्यांच्यासाठी याची रेसिपी आहे. तुम्ही त्याचं छान उत्तम प्रकारे थालीपीठ बनवून खाऊ शकता. आणि या छोट्या घोळामध्ये किंवा चिगळेच्या भाजीमध्ये भरपूर सगळे विटॅमिन्स, मिनरल्स असतात. किंवा शिवाय ज्यांना पाईल्सचा त्रास आहे अशासाठी पण ही भाजी खूप उपयुक्त आहे. सर्व बाजूंनी आपल्या शरीरासाठी खूप फायद्याची आहे. त्यामुळं मी ज्या पद्धतीनं थालीपीठ बनवते ते एकदा नक्की पहा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. थँक्यू सो मच. ही आहे आपली चिगळीची भाजी. याला काही ठिकाणी घोळाची भाजी असंही म्हणतात. येथे ही भाजी मी पावकुलेच्या निम्मी घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे. स्वच्छ धुतल्याच्या नंतर ही भाजी आपल्याला निथळत ठेवायची आहे. त्यातलं पूर्ण पाणी काढून घ्या. त्यानंतर आपल्याला थालीपीठाचं पीठ मळण्यासाठी मी 1 वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी कणिक आणि 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे. त्या पिठामध्ये मी 2 मीडियम साईजचे कांदे छोटे छोटे कट करून घातलेले आहेत. त्यानंतर आपल्याला थालीपीठामध्ये टाकण्यासाठीचं वाटण करायचं आहे. त्यामध्ये मी घेतलेलं आहे अद्रक, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या आणि 5 मिरच्या. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. काही जणांना जास्त तिखट आवडतं, काही जणांना कमी तिखट आवडतं, त्याप्रमाणे करा. आणि याचं बारीक वाटण तयार करून घ्या. त्यानंतर मी आता आपली ही भाजी ड्रेन झालेली आहे, म्हणजे यातलं पूर्ण पाणी निथळलेलं आहे. कट करून घ्यायची आहे आपल्याला ही भाजी. ऑलरेडी ही भाजी खूप लहान असते, जास्त कट करण्याची पण गरज नाही पडत. लांब असेल तर थोडी थोडी फक्त कट करावी लागते. त्यानंतर ही भाजी आपल्याला या थालीपीठीच्या मिक्सचरमध्ये मिक्स करून घ्यायची आहे. मी घोळाची भाजी याच्यामध्ये टाकलेली आहे. त्यानंतर यामध्ये आपण तयार केलेलं वाटण, 1.5 चमचा धनिया पावडर घातलेली आहे. त्यानंतर 1.5 चमचा मी जिरा पावडर घातलेली आहे. आपल्या ज्या अशा रानभाज्या असतात त्या रानभाज्यांमध्ये जिरा आणि लसणाचा फ्लेवर खूप चांगला लागतो. जेवढं जिरा आणि लसूण जास्त वापराल तेवढा जास्त खमंगपणा या थालीपीठाला किंवा भाज्यांना येतो. त्यानंतर पचनासाठी मी याच्यामध्ये घातलेला आहे ओवा. क्रश करून घाला, चवीपुरतं मीठ घाला आणि थोडीशी हळद घातलेली आहे. आता हे सर्व साहित्य सर्वात आधी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पाण्याचं सुरुवातीला पाणी टाकू नका. आधी सर्व हे साहित्य एकमेकांमध्ये चांगलं मिक्स करून घ्या. भाजी आणि हे सर्व मसाले पिठामध्ये चांगले मिक्स व्हायला हवेत आणि त्याच्यानंतरच पाणी घालून आपल्याला याचा गोळा मळून घ्यायचा आहे थालीपीठाचा. पाणी याला मळण्यासाठी जास्त लागत नाही. त्यामुळं सर्वात आधी चांगल्या पद्धतीनं आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि मला लागेल असं पाणी टाकून मी थालीपीठाचं हे पीठ मळून घेत आहे. चिगळीची भाजी चवीला थोडीशी आंबटसर असते. त्यामुळं तुम्ही थोडंसं तिखट याच्यामध्ये, लाल तिखट थोडंसं अजून घातलं तरी चालतं. जर तुम्हाला तिखट आवडत असेल थोडंसं जास्त खायला तर नक्की चालतं. आणि चिगळीच्या भाजीचे आपल्याला भरपूर सारे फायदेही आहेत. याच्यामध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स खूप जास्त प्रमाणामध्ये असतात. त्यामुळं सर्वांनी आवर्जून खावी. आणि जे वेट लॉस करत आहेत, ज्यांना वजन कमी करायचं आहे, त्यांच्यासाठी पण ही भाजी खूप चांगली आहे आणि पोटभरीची आहे. पोटही भरतं आणि कॅलरीजचं प्रमाणही याच्यामध्ये कमी असतं. त्यामुळं नक्की खा. आणि ज्यांना भाजी आवडत नाही त्यांनी अशा पद्धतीनं थालीपीठ किंवा मग चिगळीची भाकरी पण खूप छान बनते. मग एकदा नक्की बनवून पहा. तर साधारणतः अर्धा ग्लास पाणी मला इथे हा गोळा मळण्यासाठी लागलेला आहे. व्यवस्थित गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला. खूप जास्त पातळही नको आणि खूप जास्त घट्टही नको. आपल्याला गोल थालीपीठ थापता यावं अशा पद्धतीचा गोळा आपल्याला इथे मळून घ्यायचा आहे. त्यानंतर याच्यावरती मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे, म्हणजे आपला हा थालीपीठाचा गोळा कोरडा पडत नाही.
याच्यावरती एक कापड झाकून ठेवलेलं आहे मी आणि गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे. लगेच आता थालीपीठ आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. थालीपीठ बनवण्यासाठी मी येथे एक चौकोनी आकाराचा सुती कपडा घेतलेला आहे. सुती कपड्यावरती आपले थालीपीठ खूप छान थापता येतात आणि चांगले पातळही बनतात. आणि तव्यावरती टाकताना सुती कपड्यावरून हे थालीपीठ व्यवस्थित निघतात, कपड्याला चिकटत नाहीत. त्यामुळं मी इथे एक सुती पांढरा कपडा घेतलेला आहे. त्यानंतर थालीपीठाचा एक मीडियम साईजचा गोळा घ्या. व्यवस्थित सुती कापडावरती पाणी शिंपडा, म्हणजे सुती कापड आपल्याला पूर्णतः ओलं करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला या गोळ्याचं थालीपीठ थापून घ्यायचं आहे. खूप जास्त जाडही नाही किंवा खूप जास्त पातळही नाही. जाड थालीपीठ केलं तर तुम्हाला भाजायला खूप जास्त वेळ लागतो आणि आतमधली भाजी करपण्याची शक्यता असते. त्यामुळं मीडियम साईजचं थालीपीठ तुम्ही थापून घ्या. पाण्याचा हात घेऊन हलक्या हाताने गोळा थापत चला. छान गोल असं थालीपीठ आपलं तयार झालेलं आहे. खूप जास्त जाडही नाही आहे. खूप छान लागतं, एकदा नक्की ट्राय करा. थालीपीठ आपलं थापून झालेलं आहे. आपला तवाही इकडे गरम झालेला आहे. मी थालीपीठ तुम्हाला उचलून दाखवलेलं आहे. अशा पद्धतीनं हे थालीपीठ आपल्या त्या कपड्याला चिकटलंही पाहिजे आणि नंतर तव्यावरती टाकल्यानंतर व्यवस्थित सुटलंही पाहिजे थालीपीठ. अशा पद्धतीचं पीठ तुम्हाला मळून घ्यायचं आहे. तवा गरम झाल्याच्या नंतर मी त्याच्यावरती 1 चमचा तेल घातलेलं आहे आणि अशा पद्धतीनं थालीपीठ तुम्ही बघू शकताय. खूप छान सुटलेलं आहे कापडावरून. अजिबात कापडाला चिकटलेलं नाही आहे थोडं देखील. आणि गोलसर जसं थापलेलं आहे तसंच थालीपीठ आपलं तव्यावरतीही सुटलेलं आहे. त्यानंतर एका बाजूने 1.5 ते 2 मिनिट तुम्हाला भाजून घ्यायचं आहे. मीडियम फ्लेमवरती थालीपीठ भाजा. दुसऱ्या बाजूनही अगदी 1.5 ते 2 मिनिट तुम्हाला थालीपीठ भाजून घेऊन पलटी करायचं आहे. आणि खूप कमी तेलही लागलेलं आहे. 1 चमचाभर तेलाचा वापर मी येथे केलेला आहे फक्त या थालीपीठासाठी. खूप छान लागतं, पाहू शकताय तुम्ही. थालीपीठावरती भाजी ही खूप छान दिसते. छोटे छोटे पानं असतात. जर खूप जास्त जाड थालीपीठ केलं तर ती भाजी करपते, कारण की थालीपीठ भाजण्यासाठी पण तुम्हाला थोडासा जास्त वेळ द्यावा लागतो, नाहीतर ते वरून भाजलं जातं आणि आतून कच्चं राहतं. असं होऊ नये याच्यासाठी खूप जास्त जाड थालीपीठ थापू नका. मी येथे एक दुसरंही थालीपीठ तुम्हाला थापून दाखवलेलं आहे. दुसरं थालीपीठ, प्रत्येक थालीपीठ करण्याच्या अगोदर तुम्हाला थोडंसं कापडावरती पाणी शिंपडायचं आहे. आणि त्यानंतर आपला पिठाचा गोळा हलक्या हाताने अद्दर तुम्हाला थापून घ्यायचा आहे थालीपीठाचा. पाहू शकताय तुम्ही त्याच्यामध्ये ती भाजी किती सुरेख दिसतीये. तयार झालेलं आहे आपलं थालीपीठ थापून. त्यानंतर अगदी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे मी तव्यावरती आणि याच्यावरती हे थालीपीठ सोडलेलं आहे. खूप छान लागतं, एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. मुलांसाठीही, काही मुलं अजिबात या भाज्या खात नाहीत, त्यांना कळणारही नाही भाजी कशाची आहे. आणि आपण त्यांना ही भाजी खाऊही घालू अशा पद्धतीनं. सर्वांसाठी अतिशय उपयुक्त आणि हेल्दी आहे.
नक्की ट्राय करा. दही किंवा सॉस याच्यासोबत हे थालीपीठ खूप छान लागतं. आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. तयार झालेलं आहे आपलं चिगळ्याच्या भाजीचं थालीपीठ. थँक्यू सो मच.